हॅलो, गुड इव्हनिंग एव्हरीवन. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे माय कम्फर्ट झोन. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि आहे संडे, म्हणजेच की कालचा दिवस होता हा. तर मग मी थोडंसं माझ्या बाळासोबत खेळले आणि मग मी माझ्या थोडंसं नेलपेंट लावायचा विचार केला पायांवर. मग काय सुरू झालं आपलं नेलपेंट लावण्याचं काम. आधी नेलपेंट बघा माझ्या फ्रीजमध्ये आता तरी कमी आहेत, आधी भरपूर होत्या. थोडंसं आधी रिमूव्ह केलं सगळं, आधीची जी नेलपेंट होती ती. त्यानंतर छान सगळं प्रत्येक नख मला एकदम व्यवस्थित पाहिजे. आणि मग इथे दोन्ही पायांची नेलपेंट आधीची रिमूव्ह केल्यानंतर लावत होते माझी. मला ना सर्व याच्यामध्ये पण नेलपेंट हे खूप महत्त्वाचे वाटते, कारण की ती मला खूप जास्त आवडते. पूर्ण मेकअपचं जर ठरवायचं बघितलं तर अशा प्रकारे मी माझी नेलपेंट लावायला सुरुवात केली होती. इथे दोन्ही पायाला लावून झाल्यानंतर दाखवत होते तुम्हाला. आधी ना असं चॉकलेट ब्राऊन कलर होता आणि मग नंतर मी पर्पल कलरचा शेड लावला होता. आता ते दिसत नाही आहे, ठीक आहे, लावला होता. इथे आमचं पिल्लू बघा कसं खेळत होतं तिच्या डॅडीसोबत. हे इथे लावू लागले. अशी लावल्यानंतर अशी दिसत होती. मग काय संध्याकाळ झालेली होती, 6-5 झाले होते लगभग. तर मग बाहेर जायचं ठरवलं होतं, पण माझ्या बेबीचं जेवण राहिलं होतं, त्यामुळं आधी तिला जेवण भरवलं. हे इथं तिचं जेवण भरवणं सुरू होतं आणि मग जेवण भरवल्यानंतर तिला रेडी करून मीही अशी काही रेडी झाली. आणि मग काय निघालो आम्ही बाहेर. आता बाहेर जायचं आमचं एकच प्लॅन होता, कारण की आम्हाला आमच्या बेबीसाठी थोडं सामान घ्यायचं होतं. आता ते सामान काय आहे हे तुम्हाला मी ते आणल्यानंतरच दाखवेन, तोपर्यंत स्टेट येऊन. पण आता ते भेटेलच की नाही हे नाही माहिती. त्यामुळे आता आम्ही जातो आहे. हे मी काहीच सांगणार नाही की आम्ही कुठे जातो आहे, कोणत्या शॉपवर जातो आहे. इतकं सांगते की आधी आम्ही सिटीमध्ये जाणार, त्यानंतर सिटीमध्ये नाही भेटलं तर आपल्याच इथे आजूबाजूला काही शॉपवर बघू, पण भेटलं तरच तुम्हाला सांगेल, अथवा डायरेक्ट जेव्हा आणू तेव्हाच सांगू. अशा प्रकारे आम्ही निघालो होतो. आणि इथे माझं पिल्लू इतकं एन्जॉय करत होतं काल बाईकवर. इतकं छान आवाज देत होतं ते मम्मा डॅडा. इतका कमी याच्यामध्ये ती इतकं लवकर मम्मा डॅडा बोलायचं शिकली की मला खूपच छान वाटतं तिचा ते शब्द ऐकून. आणि तो छान इतकं एन्जॉय करत करत ती बाहेर आली होती आमच्यासोबत. खूप छान वाटत होतं तिच्यासोबत असं फिरायला. आणि मग काय आम्ही इथून रिटर्न पण जाऊ लागलो, कारण की आम्हाला आमचं जे काही सामान होतं ते काही भेटलेलं नव्हतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगणारही नाही की मी कुठे गेले होते, फक्त इतकं हिंट देते की मी सिटीमध्ये गेले होते, पण तिथे नाही भेटलं. त्यामुळे आम्ही रिटर्न आलो. इथे माझ्या मिस्टरांना आलेला होता कॉल, त्यामुळे आम्ही बाईक साईडला लावून बोलत होतो. ते बोलत होते कॉलवर, मी नाही. मग काय, कारण की आता रिस्क नाही घेऊ शकत ना. आधी ते बोलायचे बाईक चालवता चालवता फोनवर, पण आता आमच्याकडे आमची चिमुकली असल्यामुळे नाही बोलू शकत आम्ही. त्यामुळे साईडला घेऊनच, पण तुम्ही सर्वांनी पण असंच केलं पाहिजे. आणि मग अशा रीते आम्ही काय आलो आमच्या घराकडे. हे ना आजचा थोडा जास्त छोटासा व्लॉग झालेला आहे. टायमिंग मोठी आहे, पण काही व्लॉगमध्ये काही जास्त काही झालेलंच नाही आहे. अशा रीती आम्ही आमच्या घरी आलो. आता संध्याकाळचा जेवणाचा प्लॅन आमच्या फ्रेंडच्या घरी होता, त्यामुळे मी इथे संध्याकाळचं जेवणाचं काही सांगू नाही शकले. सो सध्यासाठी बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू, बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका.